Dr. Bapuji Salokhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry, and from this, today we will discuss the concept of solid fuel. Solid fuel ची concept आपल्याला आज काय करायची डिस्कस करायची आहे. In the previous session, we have studied about what is meant by fuel, then classification of fuel, and we have seen essential properties of fuel. Now we will discuss about the solid fuel. Okay, and the most important example of solid fuel is coal. म्हणजे सगळ्यात जास्त यूज आपण करतो सॉलिड फ्युएलचा ते मोस्ट कॉमनली यूज फ्युएल कुठला आहे बघा, कोल आहे. It is black carbonaceous matter that has been formed as a result of alteration of vegetable matter under certain favorable conditions. बघा, म्हणजे कोल आपण बघितलेला आहे. कोल कसं असतं, ब्लॅक कलरचं असतं. कोल म्हणजे काय, कोळसा. तर कार्बोनॅसियस मटेरियल म्हणजे ज्याच्यामध्ये काय असतो, कार्बन जास्त प्रमाणात प्रेझेंट असतो. अँड इट इज ऑब्टेन बाय काय म्हणले बघा, अल्टरेशन ऑफ व्हेजिटेबल मॅटर. म्हणजे प्लांट्स असतील किंवा ट्रीज असतील त्यांच्यामध्ये अल्टरेशन होऊन, त्यांच्यामध्ये चेंजेस होऊन आपल्याला काय मिळतो, कोल मिळतो. लक्षात आलं का. आणि हे चेंजेस कधी होतात, अंडर सर्टन फेवरेबल कंडिशन्स. म्हणजे त्याच्यासाठी काही ठराविक कंडिशन्स असाव्या लागतात आणि त्या कंडिशन्समध्ये प्लांट्स जे आहेत त्यांच्यामध्ये अल्टरेशन होऊन त्या व्हेजिटेबल मॅटरमध्ये चेंजेस होऊन आपल्याला काय मिळतो, कोल मिळतो. दस coal is the ultimate product of slow decomposition of vegetable matter submerged underground due to the geological upheavals. बघा, म्हणजे कोल कशापासून तयार होतं बघा, आपण म्हणलं ना वरती की व्हेजिटेबल मॅटरमध्ये अल्टरेशन होतं. ओके, मग कुठल्या व्हेजिटेबल मॅटरमध्ये अल्टरेशन होतं, तर सबमर्ज अंडरग्राउंड म्हणजे जमिनीखाली जे गाडले गेलेले व्हेजिटेबल मॅटर्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रीज काही वेळेला म्हणजे काही अर्थक्वेक झाल्यानंतर किंवा काही असे नॅचरल इन्सिडेंट्समुळं काय होतात, प्लांट्स वगैरे जमिनीखाली सबमर्ज केले जातात, गाडले जातात आणि त्यावेळी त्या प्लांटच्या बॉडीचं डिकम्पोजिशन होऊन आपल्याला काय मिळतो, कोल मिळतो. ओके, and this process of transformation of vegetable matter into coal is known as coalification or alteration. लक्षात आलं का. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये व्हेजिटेबल मॅटर म्हणजे प्लांट्सचं किंवा ट्रीजचं कोलमध्ये कन्व्हर्जन होतं, त्यांच्यापासून कोळसा तयार होतो, त्याला काय म्हणायचं, कोयालिफिकेशन ऑर अल्टरेशन. ओके, मग आपण हे कोयालिफिकेशन किंवा अल्टरेशन कुठल्या प्लांट्सचे होणार आहे, जे प्लांट्स काय झालेले आहेत, अंडरग्राउंड सबमर्ज झालेले आहेत, म्हणजे जमिनीखाली गाडले गेलेले आहेत. ओके, अशा प्लांट्सचं, अशा व्हेजिटेबल मॅटर्सचं कोलमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, कोयालिफिकेशन ऑर वी कॅन कॉल इट ॲज अल्टरेशन. कोल इज चीपली कंपोज्ड ऑफ कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन बिसाइड्स नॉन कंबस्टिबल इनऑर्गॅनिक मॅटर. लक्षात आलं का. म्हणजे कोलमध्ये मेनली कोण कोण प्रेझेंट असतं, तर कार्बन असतो, हायड्रोजन असतो, नायट्रोजन असतो आणि ऑक्सिजन असतो. बरोबर आहे. आणि यांच्या बरोबरच त्याच्यामध्ये नॉन कंबस्टिबल म्हणजे असा पण पोर्शन असतो की ज्याचं काय होत नाही, ज्वलन होत नाही. लक्षात आलं. आपण हा कोल बघितला बघा, या पद्धतीचे वेगवेगळे टाईपचे कोल आपल्याला अवेलेबल असतात. ओके, आता ही जी कोयालिफिकेशनची प्रोसेस आहे, म्हणजे कोल तयार होण्याची प्रोसेस आहे, ती आपण डिस्कस करूया. फॉर्मेशन ऑफ कोल. ड्युरिंग कोयालिफिकेशन सेल्युलोज प्रेझेंट इन द प्लांट्स इज ॲक्टेड अपॉन बॅक्टेरिया इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर अँड लिमिटेड सप्लाय ऑफ एअर ऑर ऑक्सिजन. बघा, कोयालिफिकेशन होत असते म्हणजे काय असते, प्लांट्समध्ये जे काही सेल्युलोज प्रेझेंट असते त्या सेल्युलोजवरती बॅक्टेरियाची ॲक्शन होते. लक्षात आलं का. म्हणजेच त्या सेल्युलोजचं काय होतं, डिकम्पोजिशन चालू होतं आणि त्याच्यासाठी इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर अँड लिमिटेड सप्लाय ऑफ एअर, म्हणजे तिथं थोडीफार मॉइश्चर आणि ऑक्सिजन प्रेझेंट असणं गरजेचं आहे. लिमिटेड म्हणजे काही ठराविक अमाऊंटमध्ये. मग हे सगळं अंडरग्राउंड होत असणार आहे. द हायड्रोजन, ऑक्सिजन अँड traces of carbon are eliminated by bacterial decomposition
अँड कन्वर्टेड इन टू कार्बन डायऑक्साईड, मिथेन अँड वॉटर. म्हणजे ज्यावेळी सेल्युलोजचं बॅक्टेरियामार्फत डिकम्पोजिशन होत असतं त्यावेळी त्यामध्ये जे काही हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, एकतर वॉटरमध्ये होणार आहे किंवा मिथेनमध्ये होणार आहे. आणि थोड्या अमाऊंटमध्ये कार्बन जो आहे तो कार्बन देखील त्याचं सुद्धा कन्व्हर्जन कशामध्ये होतं, कार्बन डायऑक्साईड किंवा मिथेनमध्ये होतं. म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन वॉटरच्या फॉर्ममध्ये रिमूव्ह केले जातात आणि कार्बन जो आहे तो कार्बन डायऑक्साईड किंवा मिथेन गॅसच्या फॉर्ममध्ये थोड्या प्रमाणात, कमी प्रमाणात एकदम तो काय होतो, बाहेर पडतो. The residue become richer in carbon and under high temperature and pressure forms coal. लक्षात आलं का? म्हणजे डिकम्पोजिशनची प्रोसेस जसं होत जाईल तसं त्यातलं हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जाणार आहे आणि तो जो सॅम्पल आहे त्याच्यामध्ये रिचर इन कार्बन म्हणजे कार्बनचं प्रमाण काय होणार आहे, वाढत जाणार आहे. अंडर हाय टेम्परेचर अँड प्रेशर इट फॉर्म्स द कोल. आणि कार्बनचं प्रमाण वाढत गेल्यानंतर नेक्स्ट स्टेजला तो काय फॉर्म करणार आहे, कोल फॉर्म करणार आहे. हिन्स ड्युरिंग द व्हेरियस स्टेजेस ऑफ कोएलिफिकेशन ऑफ व्हेजिटेबल मॅटर द कार्बन कंटेंट इन्क्रीजेस रिझल्टिंग इन द डिफरंट व्हरायटीज ऑफ कोल. म्हणजे जसजसं ही प्रोसेस काय होत जाईल, कंटिन्यू होत जाईल, म्हणजे कोएलिफिकेशन जसजसं प्रोसीड होत जाईल तसतसं कार्बनचं प्रमाण काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक स्टेपला एक डिफरंट प्रकारचं कोल सॅम्पल मिळणार आहे. द स्टेजेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आर ॲज बिलोज. म्हणजे वूडचं कोलमध्ये कन्व्हर्जन होतं असं आपण म्हणलं आणि प्रत्येक स्टेजमध्ये कार्बनचं प्रमाण काय होत जातं, वाढत जातं. ओके, मग त्या कार्बनच्या प्रमाणानुसार देर आर डिफरंट टाईप्स ऑफ कोल. बघा, म्हणजे वूडचं कन्व्हर्जन पहिल्यांदा ज्या कोल सॅम्पलमध्ये होणार आहे त्याला काय म्हणायचं, पीठ, त्याच्यानंतर लिग्नाईट, त्याच्यानंतर बिटुमिनस आणि त्याच्यानंतर अंथ्रासाइट. लक्षात आलं का? म्हणजे जसजसं कोएलिफिकेशन प्रोसीड होत जाईल तसं पहिल्यांदा आपल्याला पीठ टाईपचं कोल मिळेल, नंतर लिग्नाईट मिळेल, नंतर बिटुमिनस मिळेल आणि लास्ट वन काय मिळेल, अंथ्रासाइट मिळेल. लक्षात आलं? आणि जसजसं आपण वूडपासून अंथ्रासाइटपर्यंत जाईल तसं कार्बन कंटेंट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बघा, दिस प्रोग्रेसिव्ह चेंज ऑफ वूड टू अंथ्रासाइट रिझल्ट्स इन. बघा, म्हणजे वूडचं कन्व्हर्जन ज्यावेळी अंथ्रासाइटमध्ये होत असतं त्यावेळी काय होतं बघा, डिक्रीज इन मॉइश्चर कंटेंट. म्हणजे वूडमध्ये, लाकडामध्ये मॉइश्चर असते. मग जसं आपण वूडपासून अंथ्रासाइटपर्यंत जाईल तसं मॉइश्चरचं प्रमाण काय होत जातं, रिड्यूस होत जातं, कमी होत जातं. डिक्रीज इन हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड सल्फर कंटेंट विथ करस्पॉन्डिंग राईज इन कार्बन कंटेंट. ओके, म्हणजे त्या वूड सॅम्पलमध्ये जे काय हायड्रोजन होतं, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन किंवा सल्फर असेल, या सगळ्यांचं प्रमाण काय होत जातं, वूडपासून अंथ्रासाइटपर्यंत काय होत जातं, कमी होत जातं. आणि त्याचबरोबर कशाचं प्रमाण वाढणार आहे, कार्बनचं प्रमाण वाढणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे आपण जो पीठ टाईपचा कोल आहे त्याच्यापेक्षा अंथ्रासाइटमध्ये कार्बनचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. डिक्रीज इन व्होलाटाईल मॅटर कंटेंट. लक्षात झालं का? व्होलाटाईल मॅटर म्हणजे काय, ज्याचं कंबशन होत नाही, जो वेपरच्या फॉर्ममध्ये रिमूव्ह होतो त्याला काय म्हणायचं, व्होलाटाईल मॅटर. आणि वूडपासून कोलपर्यंत, अंथ्रासाइटपर्यंत पोहोचेपर्यंत म्हणजे त्या स्टेजला येईपर्यंत व्होलाटाईल मॅटर काय होत जातं, डिक्रीज होत जातं. इन्क्रीज इन कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे कॅलोरिफिक व्हॅल्यू वाढते. ऑफकोर्स बघा, आपण काय म्हणलं, कार्बनचं प्रमाण वाढत जातं. ओके, मग कार्बनचं प्रमाण वाढलं म्हटल्यानंतर कॅलोरिफिक व्हॅल्यू सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे पीठ या कोल सॅम्पलची कॅलोरिफिक व्हॅल्यू काय असणार आहे, कमी असणार आहे आणि अंथ्रासाइटची कॅलोरिफिक व्हॅल्यू काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. इन्क्रीज इन हार्डनेस अँड डेन्सिटी. ओके, त्याचं जसजसं आपण पीठपासून अंथ्रासाइटकडे मूव्ह करणार तसं हार्डनेस काय होतो, इन्क्रीज होत जातो. म्हणजे कोल सॅम्पल ते काय होत जातं, हार्ड होतं आणि त्याची डेन्सिटी सुद्धा काय होत जाते, वाढत जाते. इन्क्रीज इन द ब्लॅक कलर इंटेन्सिटी ऑफ कोल. आणि कोलचा जो ब्लॅक कलर आहे तो सुद्धा काय होत जातो, डार्क होत जातो, वाढत जातो किंवा इंटेन्स होत जातो. म्हणजे पीठपेक्षा अंथ्रासाइट हा एकदम काय असणार आहे, डार्क इन कलर असणार आहे किंवा ब्लॅक इन कलर असणार आहे. लक्षात आलं का? आता आपण वूडपासून डिफरंट कोल्स कसे तयार होतात हे बघितलं, म्हणजे कोएलिफिकेशन बघितलं. आता कोएलिफिकेशनमध्ये जे काय आपल्याला 3 to 4 टाईप्स ऑफ कोल सॅम्पल मिळाले
त्यांच्या आपण प्रॉपर्टीज आणि कंपोजिशन डिस्कस करूया. ओके, आपल्याला ज्यावेळी कोल तयार होतो त्यावेळी फर्स्ट स्टेजला आपल्याला मिळतं पीठ, लिग्नाइट, बिटुमिनस कोल आणि त्याच्यानंतर कोण मिळतं, अंथ्रासाइट कोल मिळतं. ओके, आता या टेबलमध्ये आपल्याला दिसतं बघा पर्सेंटेज ऑफ कार्बन कंटेंट, म्हणजे या कोल सॅम्पलमध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे. बघा फर्स्ट वन असेल पीठमध्ये 50 to 60 आहे, लिग्नाइटमध्ये 60 to 70% आहे, बिटुमिनसमध्ये 75 to 80% आहे आणि अंथ्रासाइट कोलमध्ये 90 to 95% कोल आहे. म्हणजे आपण मगाशी म्हणलो होतं जसं आपण वूडपासून अंथ्रासाइटपर्यंत जाईल तसं पर्सेंटेज ऑफ कार्बन काय होत जाते, इन्क्रीज होते. म्हणजे अंथ्रासाइट हे असं कोल सॅम्पल आहे की ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण काय असतं, हायेस्ट असतं. ओके, नाउ वी विल सी द कॅलोरिफिक व्हॅल्यूज. बघा आता कॅलोरिफिक व्हॅल्यू बघा, पीठ हा कोल सॅम्पल आहे त्याची फक्त 5400 किलो कॅलरी पर केजी इतकी आहे. त्यानंतर लिग्नाइटची 6300, बिटुमिनस कोल 8000 आणि अंथ्रासाइट कोल 8700 किलो कॅलरी पर केजी. म्हणजे हायेस्ट कॅलोरिफिक व्हॅल्यू असलेलं कोल सॅम्पल कुठलं आहे, अंथ्रासाइट कोल आहे. लक्षात आलं का. मग जसं यांच्यामधलं कार्बनचं प्रमाण व्हेरी होईल तसे त्यांच्या कॅलोरिफिक व्हॅल्यू सुद्धा व्हेरी झाल्या आणि तसे त्यांच्या प्रॉपर्टीज आणि युजेस सुद्धा काय होणार आहे, व्हेरी होणार आहे. नाउ वी विल सी द प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ दिस डिफरंट कोल सॅम्पल्स. बघा आता पीठ आहे, पीठच्या प्रॉपर्टीज आणि युजेस बघा. लो ग्रेड कोल, हा लो ग्रेड कोल आहे, लो क्वालिटीचा कोल आहे. ब्राउन फायब्रस मास. ओके, याचा कलर कसा आहे बघा, ब्राऊन आहे थोडासा, एकदम परफेक्ट ब्लॅक नाही आहे, तर त्याचा कलर कसा आहे, ब्राऊन आहे. आणि फायब्रस मास म्हणजे तो एकदम हार्ड नाही आहे, आपण त्याला फायबरस असल्यामुळं इझिली ब्रेक करू शकतो. प्रोड्युसेस लेस हीट, मोर स्मोक अँड ॲश. बघा तर ह्या कोल सॅम्पल्स आपण बर्निंग केल्यानंतर आपल्याला काय मिळते, लेस हीट मिळते, म्हणजे त्याच्यापासून मिळणारी एनर्जी किंवा त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू काय असते, कमी असते. आणि त्याच्याबरोबरच तो काय प्रोड्यूस करतो, मोर स्मोक अँड ॲश, म्हणजे मोर स्मोक जास्त धूर प्रोड्यूस होतो आणि त्या कोळशाचं ज्वलन झाल्यानंतर आपल्याला राख सुद्धा मिळते. ॲश म्हणजे काय असतं, नॉन कंबस्टिबल मॅटर, ज्याचं ज्वलन होत नाही. म्हणजे जेवढी ॲश जास्त तेवढी कॅलोरिफिक व्हॅल्यू काय असते, कमी असते. लक्षात आलं का. आणि पीठला आपण काय यूज करतात, इट इज यूज ॲज अ फ्युएल, आपण त्याला इंधन म्हणून वापरू शकतो. नाउ नेक्स्ट वन इज अ लिग्नाइट. ओके, इट इज ब्राउनिश ब्लॅक. त्याचा कलर कसा असतो बघा, ब्राउनिश ब्लॅक. त्याच्यामधला मॉइश्चर कंटेंट काय असतं, हाय असतं. ओके, इट हॅज हाय मॉइश्चर कंटेंट. बर्न्स इझिली बट विथ द स्मोकी लॉंग फ्लेम. म्हणजे या लिग्नाइट कोल सॅम्पलचं बर्निंग इझिली होतं बट इट प्रोड्युसेस स्मोकी फ्लेम, म्हणजे धूर येतो त्यावेळी त्याचा बर्निंगच्या वेळेला. ओके, म्हणजे त्याची स्मोकी फ्लेम प्रोड्यूस होते, धूर येतो, म्हणजे तिथं काय असणार, त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू आपोआप काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. इट इज यूज इन पॉवर प्लांट्स अँड स्टीम रायझिंग फ्युएल किंवा बॉयलर फ्युएल म्हणून आपण वापरू शकतो. बॉयलर मध्ये आपण सुद्धा आपण वॉटर टॉपिकमध्ये बॉयलर डिस्कस केलं आहे, जिथे स्टीम प्रोड्यूस केली जाते. तर त्या स्टीम प्रोडक्शनसाठी आपण फ्युएल म्हणून लिग्नाइट कोल सॅम्पलला वापरू शकतो किंवा पॉवर प्लांट्समध्ये सुद्धा काय करतात, याचा वापर करतात. द नेक्स्ट वन इज अ बिटुमिनस कोल. ब्लॅक अँड हार्ड कोल. हा कसा असतो बघा, एकदम ब्लॅक असतो आणि हार्ड असतो. आता आपल्याला एक लक्षात आलं असेल की जसं आपण पीठ, लिग्नाइट आणि बिटुमिनसकडे जाईल तसं त्यांचा हार्डनेस काय होत जातो, वाढत जातो. ओके, कारण का, त्यांच्यातलं कार्बन कंटेंट वाढते त्यामुळे हार्डनेस सुद्धा वाढणार आहे. मोस्ट वाईडली यूज कोल इन द वर्ल्ड. बिटुमिनस कोल हा सगळ्यात जास्तीत जास्त वापरला जाणारा कोल सॅम्पल आहे. बर्न्स विथ स्मोकी फ्लेम, आणि ह्याचं सुद्धा बर्निंग कसं होतं, विथ स्मोकी फ्लेम आणि यूज ॲज अ डोमेस्टिक फ्युएल. ओके, बिटुमिनस कोलला आपण काय वापरतो, डोमेस्टिक फ्युएल म्हणून वापरतो. घरी सुद्धा आपल्याला भरपूर पर्पजेससाठी कोल सॅम्पल वापरावं लागतं. लक्षात आलं का. मग हा जो बिटुमिनस कोल आहे त्याला आपण मोस्टली काय म्हणून वापरतो, डोमेस्टिक फ्युएल म्हणून वापरतो. ओके, देन लास्ट इज द अँथ्रासाइट कोल, ज्याच्यामधलं कार्बनचं प्रमाण किती बघा, 90 to 95%. ओके, इट इज अ ब्लॅक लस्टरस अँड हार्ड कोल. हा एकदम परफेक्टली ब्लॅक असतो, लस्टरस म्हणजे त्याला प्रकारची शाईन असते, अँड इट इज अ हार्ड कोल. या सगळ्यांच्या मध्ये जास्तीत जास्त हार्ड कोल असणार आहे, अँथ्रासाइट कोल असणार आहे. सुपिरियर क्वालिटी ऑफ कोल, म्हणजे हा सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त क्वालिटी, चांगल्या क्वालिटीचा कोल आहे अँथ्रासाइट कोल. प्रोड्युसेस इंटेन्स हीट अँड मिनिमम स्मोक. लक्षात आलं का, म्हणजे
अँथ्रासाइट कोलचं बर्निंग होत असताना तो लार्ज अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस करतो, पण त्याचबरोबर तिथे स्मोक प्रोडक्शन काय असतं, खूप कमी प्रमाणात असतं. यूज इन मेटॅलॉजिकल इंडस्ट्रीज ॲज अ फ्युएल. म्हणजे आपल्याला ओरपासून मेटल सेपरेट करण्याची प्रोसेसेस आपण कॅरी आउट करतो इंडस्ट्रीजमध्ये, त्याला काय म्हणायचं, मेटॅलॉजिकल प्रोसेसेस. मग या मेटॅलॉजिकल प्रोसेसेसमध्ये जो आपल्याला कोल लागतो फ्युएल, मग तो आपण काय वापरणार आहे, अँथ्रासाइट कोल वापरणार आहे. आणि मेकिंग ऑफ कॅथोड्स फॉर द ॲल्युमिनियम इंडस्ट्री. आपण बघितलंय कार्बनचे इलेक्ट्रोड्स आपण काय करू शकतो, तर हे म्हणून वापरू शकतो, कॅथोड म्हणून वापरू शकतो. तर इट इज ॲल्युमिनियम इंडस्ट्रीमध्ये कॅथोड बनवण्यासाठी आपण काय करू शकतो, अँथ्रासाइट कोलचा वापर करू शकतो. ओके, म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण काय डिस्कस केलं, वन ऑफ द सॉलिड फ्युएल दॅट इज द कोल. ओके, अँड कोल इट इज फॉर्म बाय चेंजेस इन व्हेजिटेबल मॅटर. म्हणजे प्लांट्स असतील तर प्लांट्स जेव्हा अंडरग्राऊंड सबमर्ज होतात, जमिनीखाली गाडले जातात, त्यावेळी त्यांच्या प्रोसेसचं बॉडीचं प्रोसेसिंग होऊन डिकम्पोजिशन होऊन आपल्याला काय मिळतो, कोल मिळतो. लक्षात आलं का. मग ही जी प्रोसेस आहे वूडपासून कोल तयार होण्याची, त्याला आपण काय म्हणलं, कोॲलिफिकेशन. ओके, आणि ज्यावेळी वूडचं कोॲलिफिकेशन होत असतं त्यावेळी आपल्याला पीट, लिग्नाइट, बिटुमिनस आणि अँथ्रासाइट असे डिफरंट टाइप्स ऑफ कोल सॅम्पल्स काय होतात, मिळतात. लक्षात आलं. ओके, थँक्यू.